नाम संकीर्तन साधन पैसोबे आवाज आवाज नाम संकीर्तन साधन पैसोबे नाम संकीर्तन साधन पैसोबे नाम संकीर्तन साधन पैसोबे नाम संकीर्तन साधन पैसोबे जडतेला पापे जन्मांतरे जडतेला पापे जन्मांतरे न लागते सायास जावे वनात न लागते सायास जावे वनात पापे जन्मांतरीचे न लागते सायास जावे वनांतरा लगते सायास जावे वनांतरा नाम संकीर्तन साधन पैसोबे नाम संकीर्तन साधन पैसोबे नाम संकीर्तन साधन पैसोबे नाम संकीर्तन साधन पैसोबे जडतेल पापे जन्मांतरे जडतेल पापे जडतेल पापे जन्मांतरे जडतेल पापे जन्मांतरे न लागते सायास जावे वनांतरा न लागते सायास जावे वनांतरा जडतेल पापे जन्मांतरिते हरि बोल जडतेल पापे जन्मांतरिते जडतेल पापे जन्मांतरिते न लागते सायास जावे वनांतरा लगते सायास जावे वनांतरा सुखयत घर नरयन नलक जायाचा जायवना करा सुखे तो घर नारायण त्याला मायबाप हो आपल्या या उंबरकोण क्षेत्रामध्ये सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा सच्चिदानंद तुळशीराम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरु बाबांचे प्रथम साधक बाबूराव बाबा भागडे
यांच्या कुशल मार्गदर्शनाने तसेच गावातील सर्व साधक बंधू भगिनी, सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीने हा 5 दिवसीय वैष्णव मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी गावातील बंधू भगिनींनी कीर्तनाकरता लवकरात लवकर यायचं आहे. ऐशा लाभात जो चुकला तुका म्हणे वाया गेला. सुखी येतो घरा नारायण, सुखी येतो घरा नारायण. न लगते सायास जावे वनात, न लगते सायास जावे वनात. सुखे येतो घरा नारायण नारायण. सुखे येतो घरा नारायण. हरि बोल. सुखे येतो घरा नारायण. सुखे येतो घरा नारायण. न लगते सायास जावे वनांतरा, न लगते सायास जावे वनांतरा. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कमला हरी श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, बंडोबाबा केरबाबा महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु तुळशीराम बाबा की जय. अवधूत कीर्तन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गाडी वाजवा, भजन करा. नामा संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. न लगते सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. ठाईच पैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरे विठ्ठल केशव, मंत्र हा जपावा सर्वकाळ. यावे न अनेक असता पैसा धन, वाहात से आन विठोबाचे. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, शहाणा तो धनी घेतो येथे. न लगते सायास जावे वनांतरा, सुखे तो घर
खरा नारायण विठ्ठल हर विठ्ठल 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 नामा संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा सुखी तो खरा नारायण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त घटिका प्राप्त समय कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला जो अभंग आहे तो देहूचे सुप्रसिद्ध वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत तुकाराम महाराज यांचा हा नामपर प्रकरणातील नामाचं महत्व काय आहे हे सांगणारा अभंग आपल्या सेवेकरिता निवडलेला आहे. तत्पूर्वी थोडासा परिहार तो असा की ह्याही वर्षी आपला हा जो वैष्णव मेळावा आहे हा मोठ्या उत्सवाने आनंदाने याची आता सुरुवात झालेली आहे. गुरुवार दिनांक 5/2/2026 ते रविवार दिनांक 8/2/2026 आणि आजचा हा प्रथम दिवस आणि या प्रथम दिवसाची सेवा या मंडळाने तुकाराम बाबा काळे असतील, गंगादादा असतील, परत आपले झुंबर सारोक्ते असतील, तर सर्व संपत भाऊ असतील, नबा भाऊ असतील, या सर्व कमिटीने हा पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडे दिलेली आहे. आणि आजचं हे जे कीर्तन आहे हे नामपर प्रकरणातील आहे. कारण नामस्मरण केल्याने नामस्मरणाचा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये फायदा काय आहे आणि या नामस्मरणाने आपल्या जीवनाचा उद्धार कसा होतो हे तुकोबरा या अभंगातून आपल्याला सांगतात. हो, आणि या ठिकाणी सर्वांची उपस्थिती आहे. कारण बाबूराव बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, तसेच आपले रघुबाबा असतील, पखवाजे महाराज असतील, राधाकिशन जोशी भाऊ असतील, तसेच संपत मामा असतील, कारण आपले निवृत्ती बाबा सारुत्य असतील, तुकाराम बाबा काळे आपले पद्मेरे बाबा असतील, चिमटे बाबा असतील, गंगादादा असतील, परत भाऊ ये पिंपरखेड ना भगवान महाराज, नबा भाऊ सारुत्य आहेत, मदन भाऊ सारुत्य आहेत, संपत भाऊ सारुत्य आहेत. सर्वांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा नाम उत्सव आपल्या ठिकाणी आजपासून सुरू झालेला आहे. आणि मग सेवेकरिता जो निवडलेला अभंग आहे ना, हा नामस्मरणाचा आपल्या आयुष्यामध्ये फार मोठा फायदा आहे. कारण नामस्मरण ज्यांनी केलं त्यांच्या या जीवनाचा उद्धार झाला. कारण हा वैष्णव मेळावा आहे आणि या वैष्णव मेळाव्यामध्ये हो आपण कीर्तनाला पहिला सुरुवात करण्याकरता प्रथम पांडुरंगाला प्रथम नमन करून नेवेन. पांडुरंगा कर बता मना माना श्रीपाद बाबा की जय. पांडुरंगा कर बता मना माना राम बाबा की जय. पांडुरंगा कर बता मना माना तुळशीराम बाबा की जय. पांडुरंगा कर बता मना माना श्रीपाद बाबा की जय.
त्यांच्या कृपादान कथे चविदार रामदासोबा की जय. त्यांच्या कृपादाने कथा रविवार, श्रीबाबा की जय. त्यांच्या कृपादाने कथा रविवार, रामदासबाबा की जय. ओ नामा संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची हो. मग ह्या ठिकाणी हा जो वैष्णव मेळावा आहे, कारण वैष्णव कोणाला म्हणतात, कारण ह्या ठिकाणी भगवंताच्या पांडुरंग परमात्म्याचे भक्त आहेत आणि भगवंताचे भक्त भगवंताला विसरत नाही, सतत भगवंताच्या नामस्मरणावर त्यांचं लक्ष असतात, त्यांना वैष्णव म्हणतात. मग पांडुरंग परमात्म्याचा एक वेळ आपण तुकोबरा म्हणतात, सुदीन सुवेळ तुझा मांडीला गोंधळवो, पंचप्राण दिवटे दोन्ही नेत्राचेही लाळ हो, पंढरपूर निवासे तुझ्या रंगीनाच दासे हो, नवस पूर्वी माझ्या मनीची जाणोनी इच्छा हो, मांडीला देवर तुझा त्रिभुवना माझारी हो, चौक साधी येला नाभी कळस ठेविला वरी हो, बैसविली देवता पुढे वैष्णवांचे गाणे हो, उद्गारे गरजती कंठी तुळशीची भूषणे हो, स्वानंदाच्या ताटी धूप दीपांच्या आरती हो, ओवाळली माता विठाबाई पंचभूती हो, तुझे तुझ पावले माझा नवस पूर्वी आता हो, तुका म्हणे राखे आपुलिया शरणंगता हो. मग ते पांडुरंग परमात्म्याला ईश्वराला सद्गुरूला जे शरण गेले त्यांचं रक्षण करणारा भगवान आहे, म्हणून हा वैष्णव मेळावा आहे. कारण वैष्णव म्हणू जया अवघी देवावरी माया, वैष्णव मानू जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. हा वैष्णव मानू दया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी परम फेरा परे, तुकालिया बर्मा ओ तुकालियावर मा फेरा परे, तुकालियावर मा फेरा परे. मग भगवंताचं भजन जर आपल्याकडून चुकलं तर मग पुन्हा रूपी जन्म घ्यावा लागतो. बरं एकच जन्म नाही तो, अनेक जन्म 83 लक्ष योनी 99,000 मनुष्याला भोगाव्या लागतात, फिराव्या. एक एक यवनी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा, एक एक यवनी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा. मला केवळ मानवाचा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. एका योनीमध्ये जर कोटी कोटी फेरे फिरावे लागत असतील तर केव्हा नरदेह आपल्याला पुन्हा प्राप्त होईल. मग मिळालेला आहे ना, मग या नरदेहाची किंमत सद्गुरू कळवून देतात. सद्गुरूंशिवाय संतांशिवाय नरदेहाची किंमत कळत नाही. नरदेह कशा करता मिळालेला आहे, कारण ज्ञानोबरा म्हणतात, पाहे पा शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थू आगवा सांडोनिया. ज्या कार्याकरता हा नरदेह मिळालेला आहे ना, त्या कार्याकरता वापरलं तरी या नरदेहाचं सार्थक होणार आहे. आणि त्याच्याकरता जर वापरला नाही तर मनुष्याचं पतनही होतं. कारण संगत जर चांगली मिळाली तर माणसाचा उद्धार होत असतो, आणि संगत वाईट भेटली तर माणसाचं पतनही होतो. म्हणून मनुष्याने नेहमी साधू संतांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे, कारण साधू संतच आपलं हित करणार आहेत. कारण संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावना सर्व भावना
भगवंताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा त्याची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी हो मग साधू संतांची कृपा झाली तर भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही पण साधू संतांची कृपा होण्यासाठी साधू संतांनी दिलेलं जे तत्व आहे त्याच्यावर अहोरात्र लक्ष ठेवलं पाहिजे कारण ते भजन जे आहे ते श्वासोश्वासाचं भजन आहे अंतरातलं भजन आहे ते बाहेरचं भजन नाही कारण आंतरभजन हे आपल्याला हे लोकातून सोडवणार आहे जन्म मृत्यूचा फेरा चुकवणारा आहे म्हणून सर्वात श्रेष्ठ किंमत नामस्मरणे सर्वात महत्वाचं आहे ना आणि तेच तुकोबरा आपल्याला अभंगाच्या पहिल्या कडव्या सांगतात नामाचं कीर्तन साधन पैसोबे नामाचं कीर्तन साधन पैसोबे नामाचं कीर्तन साधन पैसोबे नामाचं कीर्तन साधन पैसोबे नामस्मरणाने निश्चितच मनुष्याचं पाप जळतं तुम्ही म्हणाल याला पुरावा कोणाचे जळाले हो जळाले कारण वाल्ह्या कोळ्याचं उदाहरण घेऊ आपण थोडक्यात वाल्ह्या कोळी पातकी भूमंडळी तेने राम नामे वाजवली टाळी नाम म्हणता त्याच्या पातकाची झाली होळी आता वाल्ह्या कोळी हा सर्वात जगातला एक नंबरचा महापातकी होता भरपूर त्याने पाप केले होते पण ज्या वेळेला सद्गुरूंची त्यांची भेट झाली नारदांची भेट झाली नारदांनी वाल्याला उपदेश केला तेव्हा वाल्या भानावर आला तो भानावर नव्हता कारण तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे साधू संतांचा नुसता स्पर्श जरी झाला तरी आपल्या जीवनातली पाप जळतात मग त्यांचं नाव घेतल्यानंतर आपल्या आयुष्यातली पाप जातात कारण तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे आणि तुका म्हणे पापे जातील संतांच्या जपानं पाप जातात मग नारदाची आणि वाल्याची ज्या वेळेला गाठ भेट झाली तेव्हा नारदजीने सांगितलं वाल्या अरे हे तू काय करतोस हे तू करतोय ना हे पाप आहे हे पापाला तू म्हणे कोणा करता करतो म्हणे माझ्या बायको मुलांकरता करत असतो मग ते तुझ्या पापाला वाटेकरी होतील का तेव्हा म्हणे होतील म्हणे जा त्यांना विचारून ये तेव्हा वाल्या हुशार होता तो म्हणला मी त्यांना विचारायला गेलो म्हणजे तू निघून जाशील म्हणे तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल तर मला ह्या झाडाला तू बांधून ठेव आणि घरी जाऊन विचारून ये वाल्याने विचारलं बायको मुलांना पण सर्वांनी नकारार्थी उत्तर दिलं सर्वांनी सांगितलं तुम्ही जे करता ते पाप तुम्हालाच भोगावा लागतील मी तुमच्या आई वडिलांनी सांगितलं आम्ही तुमच्या पापात वाटेकरी होणार नाही कारण तुमचं कर्तव्य आमचं पालन पोषण करण्याचं हे तुमचं कर्तव्य आहे तुमची जबाबदारी आहे तुम्ही काही करा पाप करा काही करा तुमच्या पापाला आम्ही वाटेकरी होणार नाही तेव्हा वाल्याच्या डोक्यामध्ये थोडा प्रकाश पडला आणि मग तो पश्चातापाने कारण माणसाच्या जीवनात जरी पाप घडले असतील पण माणसाला जर पश्चाताप निर्माण झाला तर पश्चातापाने पाप जातात कारण त्रिविध तापाची झाली बोळवड एकिले चरण वैष्णवाचे कारण साधू संतांच्या वैष्णवांच्या ज्या संगतीमध्ये राहिला तर असू द्या किती पाप कारण मनुष्य पापीच आहे कारण मनुष्याने जन्मापासून नव्हे तर अनेक जन्मामध्ये पापच करत आलेला आहे आणि त्या पापातून उतराई होण्यासाठी आपल्याला साधू संतांची शरणागती करायची आहे कारण शरणागताची वाहे चिंता तो एक सद्गुरुदाता जैसे बालक वाढवी माता नाना यत्ने करुणी साधू संतांनी तुम्हा आम्हाला हळूहळू कर्माने कसं घडवलं त्यांचे तेच जाणे कारण ज्या वेळेला साधू संत आले त्यांचा उद्धार झाला
ओ आजही साधू संतांच्या नावावर गावाची गावं डिक्लेअर आहे. देहू म्हटलं तुकोबरांची आठवण येते, आळंदी म्हटलं ज्ञानोबरांची आठवण येते, पैठण म्हटलं नाथांची आठवण येते, जाम म्हटलं समर्थांची आठवण येते, घोटी म्हटलं श्रीपाद बाबांची आठवण येते आणि उंबरकोट म्हटलं तर तुळशीराम बाबांची आठवण येते. म्हणून आजही साधू संतांच्या नावावर गावाची गावं डिक्लेअर आहे. कारण साधू संत जरी गरीब होते पण त्यांनी स्वतःच्या देवाची ओळख घेतली आणि समाजालाही देवाची ओळख करून वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. साधू संतांनी स्वतःही पुण्य केले आणि तुमच्या आमच्याकडून पुण्य करून घेतले. म्हणून साधू संत हे पुण्यवान असतात. म्हणून अशा साधू संतांनी तुमच्या आमच्याकरता स्वतःचा देह झिजवला, रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढं केलं. रात्रंदिवस साधू संतांना सुद्धा भरपूर कष्ट करावे लागतात आणि कष्टाशिवाय मनुष्याला काही प्राप्त होत नाही. कारण जसे शेत पिकवण्यासाठी मनुष्याला कष्टच करावे लागतात, कष्टाशिवाय शेत पिकत नाही. कारण कष्टे करिता शेत पिके, उंच वस्तू तात्काळ विके, जाणत्या लोकांचे कौतुक्या उडे पडती. जसं शेत पिकवण्यासाठी कष्ट आहेत तसे परमार्थासाठी सुद्धा कष्ट आहे. पहिला प्रथम श्रवण, मनन, निजध्यास आणि निजध्यासानंतर मग साक्षात्काराची प्राप्ती होते, भगवंताची प्राप्ती होते. मग श्रवण मनन सतत करावं. कारण श्रवण ही भक्ती एक नंबरची आहे. मनुष्याने ऐकत राहावं, कारण ऐकल्याशिवाय मनुष्याला कळणार नाही. सतत ऐकत राहावं, श्रवण ऐकत राहावं. त्याचं श्रवण केल्यानंतर त्याचं मनन करावं, मनन केल्यानंतर त्याचा निजध्यास म्हणजे शरीराला ते वळणात ठेवावं. कारण ते वळण राहिलं का मग नित्यनेमाने भगवंताची भक्ती आपल्याकडून होता. ते नामस्मरण हे रात्रंदिवस होत असतं, पण शरीराला अगोदर आपल्याला वळण लावावा लागेल. कारण शरीर वळणात लवकर येत नाही आणि शरीर एकदा वळणात आलं त्याला एकदा सवय लागली. पा सवय लावता सवय पडे, सवय पडता वस्तू आतडे, नित्य विचारे घडे समाधान. सतत त्या विचारांचं विवरण मनात आल्यानंतर आयुष्यामध्ये एक चांगला विचार जर आपण धरून ठेवला, चांगला विचार आयुष्यामध्ये जर धरून ठेवला तर तो वाईट विचार येऊ देत नाही. अनेक वाईट विचारांना चांगला विचार नष्ट करत असतो. मग आयुष्यामध्ये जर चांगल्या विचाराची जर आपण देवाणघेवाण केली, यामध्ये धरून ठेवले चांगले विचार, तर आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये देहामध्ये वाईट विचार कधी येणार नाही. आणि वाईट विचार संपले का मनुष्याला संत व्हायला वेळ लागत नाही, तो संतच आहे. कारण चांगले विचार माणसाच्या जीवनामध्ये असले तर मनुष्य संत होतं. म्हणून सतत नामस्मरण करावं. कारण सतत नामस्मरण केल्यानंतर मनुष्याच्या जीवनाला समाधान प्राप्त होते. तुकोबरा सांगतात सदा नाम घोष सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष हरि सदा नाम घोष सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष हरि कथा.
नामस्मरण हे चित्ताला समाधान प्राप्त करून देतं. म्हणून सतत नामस्मरण करावं. कारण साधू संतांनी सतत नामस्मरण केलं. आणि मग ज्या वेळेला वाल्याला नारदांनी उपदेश केला, तर नारद आपल्या वाल्याला उपदेश केला नारद मुनींनी, आणि वाल्याची इतकी पुण्य संपलेली होती त्याला राम राम सुद्धा म्हणता येत नव्हतं. तो उलटा म्हणायचा मरा 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 मरा. पण सद्गुरु चरणावर त्याने विश्वास ठेवला. तो विश्वास ठेवल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण होत चालला, आणि मरा मरा म्हणता म्हणता त्याला राम राम तो म्हणू लागला. आणि इतकं त्याच्या ठिकाणी त्यागाची भूमिका निर्माण झाली. हो, कारण मनुष्याच्या जीवनामध्ये त्याग आला पाहिजे, वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. आणि वैराग्य केव्हा प्राप्त होत असतं मनुष्याला? तर अखंड श्रवण असेल तर वैराग्याची भूमिका माणसाच्या जीवनामध्ये उभी राहते. कारण अखंड घडे श्रवण मनन तरीच पाविजे समाधान, पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान मग वैराग्य भरे आणले. आणि मग असं वैराग्य जीवनामध्ये निर्माण झालं. कारण वैराग्यापर ते नाही भाग्ये, वैराग्य नाही ते अभाग्ये, वैराग्य नसता योग्य परमार्थ नव्हे. कारण वैराग्य त्यागाची भूमिका जीवनात नसली तर नामस्मरण आपल्याकडून होत नाही. कारण ही माया कठीण आहे. आणि मग वाल्याच्या जीवनामध्ये वैराग्य निर्माण झाल्यानंतर तो एका ठिकाणी असा बसला. कोळी कीर्ती वाढली गान, कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. पहा, आणि असा एका ठिकाणी बसला नामचिंतन करण्याकरता. असं वैराग्य निर्माण झालं. आणि वैराग्याशिवाय नामस्मरण होत नाही. म्हणून उपरती आणि अनुताप, उपरती आणि अनुताप, तेथे कैसे उरेल पाप, तेथे कैसे उरेल पाप, अनुतापे आसन घातले, देहाचे वारुळ झाले, वाल्मिकी जेथे तप केले, ते वन पुण्य पावन झाले, ऐसा नामाचा महिमा आला बहुताचा कामा. मग वाल्या स्वतः तरला, वाल्याचा नामस्मरणाने उद्धार झाला. मग असं नामस्मरण करण्यासाठी आपल्याला कुठे वनात कुठे जंगलात जावं लागत नाही. तेच
लगती साया हरि बोल. न लगती साया जावे वना. सुखे सुखे लगती साया लगती साया न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. मग तो ह्या घरामध्ये देहरूपी घरामध्ये परमात्मा तुम्हा आम्हाला प्रगट होतो. हो. आणि मग कुठे जावा लागत नाही, फक्त संत संग धरून ठेवायचं, दुसरं काहीच करायचं नाही. साधू संतांच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर जीवनाचा उद्धार होतोच. हो. सतत नामस्मरण करायचे, कारण गोविंद गोविंद मना लागलाचे चंद. मना लागलाचे चंद. मना लागलाचे चंद. गोविंद गोविंद मना लागलाचे चंद. गोविंद गोविंद मना लागली, असा मनाला आपल्या छंद लागला पाहिजे. तुकोबराय सुद्धा म्हणतात सोनी असा छंद लागल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते. तुकोबराय म्हणतात सोनियाचा दिनू आजी अमृते पाहिला. सोनियाचा दिनू आजी अमृते पाहिला. नाम आठविता रूपी प्रगट झाला. नाम आठविता रूपी प्रगट झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लाव मनाला. गोपाळा रे तुझे ध्यान लाव मनाला. फक्त आपल्या मनाला त्याचं ध्यान लागलं पाहिजे, कारण तुकाराम सुद्धा म्हणतात गोविंद गोविंद मना लागली या छंद.